मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी एक सांगतो. हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा. याच्यासाठी जर तुम्हाला IIT नीट साठी तयारी करायची असेल, त्याच्यानंतर MPSC UPSC या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ तुम्हाला फार उपयोगाचा ठरणार आहे. कारण की या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये बनवतोय. या 2 पार्टमध्ये पहिल्या पार्टमध्ये महाराष्ट्र बोर्डचा जो कन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे ते मी स्पष्ट करणार आहे. आणि दुसऱ्या पार्टमध्ये NCERTची म्हणजे CBSE बोर्डची जी हीच संकल्पना जी मी सुरुवातीला शिकवणार आहे तीच संकल्पना NCERT पुस्तकांमध्ये कशा पद्धतीने समजावून सांगितलेली ते समजावून सांगणार आहे. आपले कॉन्सेप्ट आहे मोशन. आवर कॉन्सेप्ट इज मोशन. ऑब्झर्व अँड डिस्कस. इथं तुम्हाला काही चित्र दिसत आहेत ते तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्याच्यावरती डिस्कशन करा एकमेकांमध्ये किंवा सहकाऱ्यांबरोबर. आता तुम्ही हे जे चित्र पाहताय, दिस इज डे टू डे लाईफ वर्क. आपण 2 प्रकारच्या वस्तू या वातावरणामध्ये बघतो, आपल्या आजूबाजूला बघतो, काही हलणाऱ्या आणि काही न हलणाऱ्या. तर याच प्रकारच्या या वस्तू आहेत. बघितले का तुम्ही चित्र? व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. तसं म्हणजे हे सगळं तुमच्या आजूबाजूलाच घडतंय. तुमच्या आजूबाजूच्याच हालचाली तुम्ही गृहीत धरा, हे चित्र गृहीत धरण्यापेक्षा. इन अवर डे टू डे लाईफ वी सी मेनी ऑब्जेक्ट, मेनी मुव्हिंग ऑब्जेक्ट. आपण भरपूर हलणाऱ्या गोष्टी पाहतो. मुव्हिंग ऑब्जेक्ट आर सेड टू बी ऑब्जेक्ट इन मोशन. एखादी हलणारी गोष्ट असेल तर तिला म्हणतो ती मोशनमध्ये आहे, गतीमध्ये आहे. डिस्कस विच ऑब्जेक्ट इन अबव पिक्चर आर इन मोशन, व्हॉट डिफरन्सेस आर सीन इन देअर मोशन. आता हे चित्र तुम्ही बघा, तुम्हाला सगळे परिचयाचे आहेत. याच्यात कोणत्या गोष्टींची हालचाल होते आणि कोणत्या गोष्टीची नाही होते. आता इथं जे आहेत ते सगळे हालचाल होणाऱ्या गोष्टी आहेत. आता काही गोष्टी अशा आहेत का बरं की जिथं हालचाल होते पण आपल्याला जाणवत नाही? देर आर लॉट्स ऑफ थिंग. भरपूर गोष्टी आहेत अशा. अर्थ रिव्हॉल्युशन, अर्थ रोटेशन, हे आपल्याला कळत नाही पण होतात. आपल्या शरीरामध्ये धमन्यांमध्ये रक्त वाहत आहे की नाही? पृथ्वीची हालचाल होते. सूर्य पूर्वेकडून पश्चिमेला जातो, मुव्हिंग होते म्हणजे मोशनमध्ये. कोण मोशनमध्ये? पण गंमत बघा, फार गमती या मोशन चॅप्टरमध्ये, फार गमती. त्या आपण गमती ते चमत्कार निसर्गाचे आपण इथं बघणार आहे. या मोशनमध्ये गंमतच अशी की आपण हालचाल करतो आपण, पण दिसतो मात्र आपल्याला दुसरा हालचाल करताना. आहे की नाही गंमत? अशाच गमती आपण या चित्रफितीमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता काही इथं व्हिडिओ मी तुमच्या समोर डिस्प्ले केलेल्या आहेत स्क्रीनवरती, त्या बघा. बघितल्या? या तुम्ही आजूबाजूला केलेल्या आहे, तुम्ही स्वतःही करू शकता, बरोबर? आता आपण एक कृती करू, ऍक्टिव्हिटी. हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या मुलासारखे तुम्ही उभे राहिले. समोर तुमचं बोट धरा, जसं व्हिडिओ दाखवलंय त्याप्रमाणे, आणि स्वतःभोवती फिरा. आणि एक काम करा, फिरत असताना त्या बोटाकडे लक्ष द्या. ठीक आहे? आता फिरा बरं या मुलासारखं. बरोबर. आता बघा, तुम्ही ऑब्झर्वेशन करा की काय दिसतंय तुम्हाला. बघा, तुम्ही बोटाकडे बघा. फिरत आपण असतो पण आपल्याला बोटाच्या मागचं बॅकग्राऊंड फिरताना दिसतं. बोट स्थिर दिसतं, बरोबर? व्हेरी गुड. आता थांबा.
तुमची कृती करणं थांबवा. आता तुमच्या मित्राला सांगा की तू माझ्याकडे बघ. आता दुसरी व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला तुमच्या मित्राला तो असा तुम्ही दिसेल की तुम्ही फिरताय. बरोबर? बघितली ॲक्टिव्हिटी? काळजीपूर्वक बघा. जो बोट आहे तो आपण फिरवतोय, पण आपल्याला मागचं बॅकग्राऊंड फिरताना दिसते. बरोबर? बरोबर, ठीक आहे. आता ही कृती केली तुम्ही. आता आपण बघू या कृतीतून आपण काय शिकलो. या कृतीविषयी माझा पहिला प्रश्न तुम्हाला की तुम्ही ज्या वेळेला बोट धरून ठेवलं त्यावेळेला तुम्हाला काय दिसलं? बरोबर, तुम्हाला हे दिसलं की बॅकग्राऊंड फिरतंय. आणि तुमच्या मित्राला काय दिसलं? तुमच्या मित्राला हे दिसलं की तुम्ही फिरताय. बरोबर? म्हणजेच काय? while waiting for a bus at bus stop, other vehicle appears to be in a state of motion. On the other hand, when you are in motion yourself, a still object appears to be moving. आता ज्या वेळेला आपण मोशन मध्ये असतो त्यावेळेला आपल्याला ज्या स्टील म्हणजे स्थिर असणारे ऑब्जेक्ट आहे त्या मूव्हिंग दिसतात, म्हणजे झाडे मागे पळताना दिसतात. आणि ज्या वेळेला आपण बस स्टॉपवरती बसचा वेट करत राहतो त्यावेळेला आपल्याला बस येताना दिसते, त्यावेळेला ती मूव्हिंग करताना दिसते, त्यावेळेला आपण स्थिर असतो. For example, the trees are seen to be run backward while you are traveling in a train or in a bus. कळालं तुम्हाला? म्हणजे तो मुलगा ज्या वेळेला फिरत होता त्यावेळेला, आता इथं अजून एक उदाहरण की आपल्या बाजूचा बसलेला पॅसेंजर जो असेल, समजा आपल्या बाजूचा बसलेला असेल, तो आपल्याला मूव्हिंग दिसतो का? नाही दिसत. आपल्याला बसमधल्या वस्तू स्थिर वाटतात, परंतु बसच्या बाहेरच्या ज्या स्थिर असतात त्या पळताना वाटतात. म्हणजे झाडं पळताना दिसतात. ऍक्च्युअल झाडं पळतात का बरं? आहे की नाही गंमत? If an object is seen by an observer to change its place continuously, the object is said to be in motion. कळालं? If an object, एखादी ऑब्जेक्ट जो ऑब्झर्वर बघतोय, seen by the observer, to change its प्लेस कंटिन्युअसली, ती तिची जागा बदलते कंटिन्युअसली, त्यावेळेला आपण म्हणू द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन. ती ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. चेंज ऑफ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आता ती ऑब्जेक्ट जी आहे ती तिचं प्लेस चेंज करते, म्हणजे तिचं डिस्प्लेसमेंट होते. बरोबर? एन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअसली अंडरगोज डिस्प्लेसमेंट. आणि जी ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल ती कंटिन्युअसली डिस्प्लेस होत असते तिच्या ठिकाणापासून. देन हाऊ विल यू डिफाईन मोशन? आपण मोशन कशी डिफाईन करू? द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. परत एकदा सांगतो. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची मोशन म्हणतात. याला वस्तूची मोशन म्हणतात. In this second part of the video, we will see the CBSE board concept motion. इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. Think of the some objects you have seen recently. List them in table 10.4. These may include a school bag, mosquito, a table, people sitting on the chairs, or people moving about. The list may also have a butterfly, a dog, a cow, your hand,
a small baby, a fish in water, a house, a factory, a piece of stone, a horse, a ball, a bat, a moving train, a wall clock or hand of clock. Make your list as large as you can. Which of these are moving? Which are at rest? This is the table. इथे एक तुम्हाला टेबल दिलेला आहे. ऑब्जेक्ट ॲट रेस्ट आणि वरती सांगितल्याप्रमाणे काऊ तुम्ही जे जे पाहिलेलं आहे हलणारं आणि न हलणारं ते तुम्हाला या टेबलमध्ये लिहायचं आहे. जितकी मोठी लिस्ट होईल तितकी मोठी. त्याच्यामध्ये घड्याळीचा काटा सुद्धा येईल, भरपूर गोष्टी येतील. आता ही ॲक्टिव्हिटी करायला फक्त तुम्हाला गरज पडेल की ही ॲक्टिव्हिटी व्यवस्थित ऐका, वही आणि पेन घ्या आणि कल्पना करा. कल्पनाशक्ती, तुमचा अनुभव, तुम्ही आतापर्यंत भरपूर मुवमेंट पाहिले असतील तर तुम्ही सगळे लिहू शकतात या चार्टमध्ये. अजून एक दुसरी ॲक्टिव्हिटी आहे बघा. सिलेक्ट अ प्लेस वेअर यू फाइंड अंट्स. जिथे तुम्हाला मुंग्या दिसतील अशा प्रकारचं स्थान सिलेक्ट करा. स्प्रेड अ लार्ज शीट ऑफ व्हाईट पेपर ऑन द ग्राउंड अँड कीप अ लिटल शुगर ऑन इट. त्याच्यावरती थोडीशी साखर टाका. ants are likely to be attracted to the sugar and you will find many ants crawling on the sheet of the paper soon. तुम्हाला भरपूर तिथं मुंग्या दिसतील. For any one ant, try and make a small mark with the pencil near its position when it has just crawled onto the sheet of the paper. Keep marking its position after a few seconds as it moves along on the sheet of the paper. After some time, shake the paper free of the sugar and the ants. Connect the different points you have marked with arrows to show the direction which the ant was moving. आता ही ॲक्टिव्हिटी करायला बघा. ॲक्टिव्हिटी फार सोपी आहे. जिथं मुंग्या असतील ते प्लेस निवडा, तिथं पेपरचा शीट टाका, त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडीशी साखर पसरा जेणेकरून त्याच्यावरती मुंग्या अट्रॅक्ट होतील आणि एक मुंगीची अशी पोझिशन गृहीत धरा. एखादी मुंगी फिक्स करा आणि ती मुंगी जिथं जिथं जाईल तिथं तिथं डॉट ठेवा आणि नंतर तो पेपर काढून त्याला ॲरोज बनवा की ती मुंगी कशा प्रकारे फिरली. आता ही ॲक्टिव्हिटी करायला तुम्हाला गरज पडेल लक्षपूर्वक ऐकण्याची. जे मी सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. काय करायचे तुम्हाला, पेपर शीट, पेन्सिल आणि साखर आणि तुमच्या कौशल्याची की तुम्ही कशा पद्धतीने. आता ॲक्च्युअल मुंगी आपल्याला मरू द्यायची नाही. अशा प्रकारे तुम्ही काय करायची तिथं मार्किंग करायची आणि नंतर ती मार्किंग ॲरोने दाखवायची. इच पॉइंट यू हॅव मार्क शोज वेअर द अंट मूव टू इन द इंटरवल ऑफ द फ्यू सेकंड. नंतर ती मुंगी कुठे कुठे फिरते त्याच्यावरती तुम्ही बाजूला तिच्या डॉट देत चाला आणि नंतर काय करा त्याला ॲरोने दाखवा. ही फार सोपी ॲक्टिव्हिटी. आपण याने आपण काय बघणार आहे तर बघा, या दोन ॲक्टिव्हिटीज आपल्याला काय सांगतात बघा. पहिली ॲक्टिव्हिटी जिच्यामध्ये मुव्हिंग ऑब्जेक्ट आपण गृहीत धरल्या, ज्या ज्या मुव्हिंग अँड नॉन मुव्हिंग त्या लिहिल्या, तर त्याच्यात आपल्याला नेमकं काय दिसलं. नंतरची जी मुंगीची ॲक्टिव्हिटी बघितली आपण, ती जिथं जिथं फिरली आपण तिथे तिथं मार्किंग, तिथे तिथं आपल्याला काय दिसलं. आपण बघितलं की काही वेळानंतर पहिली जी पोझिशन होती मुंगीची ती काही वेळानंतर बदलली. म्हणजेच काय, अशाच आपण वेळेनुसार पहिली ती इथं होती, नंतर इथं आहे, नंतर इथं आहे, नंतर इथं आहे, वेळेनुसार तिला गृहीत धरतो. म्हणजेच काय, मोशन सीम्स टू बी सम काइंड ऑफ चेंज in position of an object with time. मोशन कशाला म्हणू मग आपण, एक प्रकारचा बदल. कशामध्ये, स्थितीमध्ये. पण कशाचा संबंध घेऊन, वेळेचा, की ह्या वेळेपूर्वी ही मुंगी इथं होती, काही वेळानंतर ही मुंगी इथं, याला म्हणतात मोशन. म्हणजे वेळेचा आणि स्थितीचा इथं आपण विचार करायचा. अशा प्रकारे ही कन्सेप्ट आपल्याला सीबीएसई बोर्ड मध्ये सांगितलेली आहे, 6वीच्या सीबीएसई बोर्डच्या NCERTच्या पुस्तकामध्ये. तर ही तुम्हाला समजली असेल. आपण मागच्या पार्टमध्ये बघितलंच महाराष्ट्र बोर्डचे कशा प्रकारे आपण सांगितले. त्याच्यामध्ये या दोन ॲक्टिव्हिटीज तुम्ही ॲड करा आणि घरी करण्यासारख्या सर्व ॲक्टिव्हिटीज मी तुम्हाला सांगितलेल्या आहे.
अशाच प्रकारच्या छान छान ॲक्टिव्हिटीज ज्या आपण सहज करू शकतो अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील आणि क्रमाने मिळतील इथून पुढे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र नक्की